स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि मी आलेले आहे माहेरी, बंडाला पण घेऊन आलेले आहे बाजारात। आज शनिवारचा इथला बाजार असतो, त्यामुळे माळवा आणायला त्या दोघी जण गेल्या होत्या आणि त्या पण पावसात अडकून बसल्या। आणि आम्ही आलेलो त्यावेळी आई गेलेली बाजारात, आई आणि बहीण पण आलेले आहे, ती सगळीच आलेले आहेत। आणि सगळ्यांनी चहा प्यायला यायचा आहे। आम्ही आता गरम गरम चहा घेत आहे, कारण पाऊस पडत असला की आधी सगळ्यात मेन लागतो तो चहा। आणि पावसाळा अजून सुरू पण झाला नाही, तर असा धो 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 का पाऊस पडत आहे काय माहीत। जसं माणसाची बुद्धी तसं निसर्गसुद्धा होत आहे बघा। कारण 7 ते 8 जूनपासून पाऊस सुरू होतो, पण अजून मे महिना संपला नाही। अजून लोकांच्या चटण्या वगैरे सुद्धा करायच्या आहेत, तर पाऊस आत्ताच सुरू झालेला आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो, उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होत आहे, म्हणजे अवेळी पाऊस पडत आहे। त्याच्यासाठी झाडं जास्तीत जास्त लावली पाहिजेत आणि गाड्यांचा वापरसुद्धा म्हणजे पाहिजे तेवढाच केला पाहिजे, कारण प्रदूषण एवढं वाढलेलं आहे। निसर्गसुद्धा आपल्याला म्हणजे साथ देत नाही, लक्षात ठेवा। आणि वातावरणामध्ये प्रदूषण वाढल्यामुळे पशुपक्षीसुद्धा कमी झालेले आहेत। त्यामुळं प्रत्येकाने जेवढी आपल्याजवळ जागा अवेलेबल असेल तेवढ्या जागेत छोटी मोठी असेल आपण झाडे जास्तीत जास्त लावली पाहिजेत। आणि पायी चालण्याचा जास्तीत जास्त सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। आता कसं झालेलं आहे, तर पायी चालणं शक्यतो बंदच झालेलं आहे। आणि आईनं स्वीट कॉर्न आणलेले बाजारातून, तर ती आधी सगळ्यांना उकडून दिली, सगळेजण मिळून ते खात आहे। साध्या कणसांपेक्षा स्वीट कॉर्न खूप छान लागतात, आणि त्याला लिंबू चटणी मीठ वगैरे चोळून जर खायला दिलं तर एकच नंबर लागतात। आणि आम्ही इकडे सगळेजण मिळून स्वयंपाकाची तयारी करत आहे। आणि सगळे आले की खूप छान वाटतं बघा। माणसं जेवढी घरामध्ये असतील तेवढं खूप छान वाटतं। फक्त कसं होतं, तर जागा अडचणीची असल्यामुळे झोपायचा वगैरे प्रॉब्लेम होतो। आणि त्यात पाऊस नसला तर काय वाटत नाही, पण पाऊस असला तर अजिबात म्हणजे बाहेर दाराघरात बसता येत नाही, घरात आतच बसावं लागतं। आणि आम्ही सगळे आलो तर स्वयंपाकाचं जास्तीत जास्त जे काम असतं स्वयंपाक असते बहिणीकडेच असतं। निवडानिवडी वगैरे आम्ही करून देतो, कारण जास्तीत जास्त स्वयंपाक करायची, जास्त माणसांचा स्वयंपाक करायची तिला म्हणजे जास्त अनुभव पण आहे आणि प्रमाण पण तिला माहिती आहे। त्यामुळं आणि स्वयंपाक पण छान करते, त्यामुळे तिच्याकडेच आम्ही सगळं देतो। आणि ते यांचं काय चाललंय, सगळ्यांच्या मोबाईलच्या किमती आणि किती मोबाईल म्हणजे कसं आहे, रिचार्ज कितीचा होतो सगळ्यांच्या मोबाईलचा ते बघत आहेत। आणि आमरस बहीण बनवत आहे। सगळ्यात आधी आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर दाबून पिळून घेतले। दोघीजण मिळून करतायत, वहिनी आणि बहीण दोघीजण मिळून आमरस बनवत आहेत। छान झालेला बघा आमरस। आणि एक जण मिक्सरला सुद्धा फिरवून आमरस बनवतात, पण असा आमरस जो बनवलेला असतो पिळून करून तो छान लागतो। आणि त्यामध्ये मग सुंठ पावडर घालायची, परत वेलदोडे घालायचे, गूळ घालू शकता किंवा साखर घातला तरीसुद्धा चालतं। पण सीझन बाय सीझन आपण सगळी फळे ही खाल्ली पाहिजेत, आपल्या पोटामध्ये सगळी फळे गेली पाहिजेत। आणि स्वयंपाक बनवून झाल्यानंतर सगळीजण जेवत आहे। आधी सगळी जे पुरुष आहेत त्यांना जेवायला वाढणार, आणि नंतर मग आम्ही बायका ज्या असतील त्या बसणार आहेत। सगळीजण असलीत की कसा दिवस गेला ते अजिबात कळत नाही, आणि ज्यावेळी आपण परत मग जातो घरी त्यावेळीसुद्धा करमत नाही। आणखीन एक 8-10 दिवस मी मैत्रिणीनं येत आहे, तर तोपर्यंत तुम्हाला इथलेच ब्लॉग येणार आहेत। आईच्या घराची होम टूरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा। तुला जाच मग बोल जरा, काय दूध आणलं घालणार बोल की। ओ दूध काय होणार आहे आता पाणी दे, पाणी सगळ्यात एवढं शिकरण खायलाच तुला काय वाटत नाही? आवडते मला एवढं सासू करते करते, मग तेच विचारावं करून बसले। कोण काय बोलू नको सा, व्हिडिओ बघत्या। काय पाहिलं तुला? थांब वहिनी, काय म्हणताय? काय नाही भाषे करून करावं बघा। आम्ही आलोय, काय वाटलं तुम्हाला? मस्त वाटत, जरा वर बघून बोला। मस्त वाटत, जर लांब हो की। आणि रांगो म्हणे। आणि काय म्हणताय? काय नाही, निवांत ठीक।
आमचं व्हिडिओ बघताय काय? ही बघत नाही बघा आणि ही कमेंट पण करत नाही बघा मला. शेवट प्राइस हे पाणी होते 58 लाख. वहिनी मी आल्यावर जास्त आनंद होतो का ही आल्यावर जास्त होतं? आणि ते फोकस नाही जरा विचार कर की जरा. शेवट मोबाईलची किंमत आहे. शेवट मोबाईल खरं बोललेत त्यांनी. खोटं. सोन्याचा तू आल्यावर होत नाही. मी आल्यावर जास्त होतं. नाही होत. 55,64,000. ही माझा व्हिडिओ बघत्या खरं ही मला कमेंट करत नाही आणि मी हिच्या व्हिडिओला कमेंट केलं तर रिप्लाय पण देत नाही. शेवट 58 लाख ते शेवट मोबाईल. 58 लाख रुपये. आणि सकाळ बंद करा बाहेर पुस्तकी ते आणि त्यात पाण्यात होताच आहे मग पण चांगलं ढवळा आजची देवपूजा. साखर घालायचं. पाणी फिरवायचं आहे म्हणून मी घेतो. तिथं गॅस चालू आहे खाली गेली मस्त गॅस चालू आहे वायर हे जर चाकून बघ साखर थोडी घालवत नाही. थोडीच घातली. आई तुला कसं वाटाले? आई तुला कसं वाटाले? छान वाटायला सगळा गोंधळ बघून. आणि काय काय मेनू बनवलायचा? चिकन केलंय चपात्या केल्या वांग्याची भाजी केली पाणी जाऊन सगळं चपात्या त्या वांग्याची भाजी आमटी डाळ कांदा बनवलाय. डाळ कांदा सगळं आम्ही केलंय. व्हिडिओ करणाऱ्यानं काही केलेलं नाही. काय केलं पूर्व तयारी सगळी मी केली आहे. सगळं व्हिडिओच करायला लागले. सगळं पाप मला काम करायला लागले. तू पाप हिचं तोंड बघा. हे करायचं काय ग हिला हिच्या चेहऱ्याकडे बघून कुणाला पाप वाटतं का? तर आपली बहीण कधी तर येत्या काम लावू नये. काम कुठं लावलंय? नुसतं चिकन डवळा लावलंय. दुसरं कुठं काय केलं? मी केली आमटी मी केली भात मी लावला. माझ्या आई राबाला इथं दिसालय प्रूफ आहे बघ. आई माझी करायल्या आणि वहिनी मिक्सर. तू काय करायला नुसतं शिकरण डवळालंस? बहिणी कसं झाले? बास काय साखर चाकून बघा चाकून सगळं खाईल ती. चाकून बघा म्हणून सांगशील सगळं खाईल. चाकून बघा मला तर वाटते साखर जरा एलदोडा देऊ सगळं काढाय म्हणून काढून टाका एलदोडा घातलं त्यांनी बरं वाटते ते भेटली आपण छातून चाटून माझा हात हीच हात धुतलेलाच ना? हात धुतलेलाच ना? हँडवॉश हात धुते मी. चाकून घ्यायचं त्यात फिरवून काढायचा. मी हात हँडवॉश न धुते त्याशिवाय मी कोणतंही काम करत नाही. यावर तेल दाखवणार आहे. आमच्या आईचं वांग बघा. अंदर शिजवशील नाही. हे बास लय चिक्कूल कसं झाकात त्यांनी होतंय. साखर व्यवस्थित आहे काय ग? आणि जराशी कमी आहे साखर. वाटे तिथं जवळजवळ ठेवशील आणि कमी आहे म्हणत सगळं शिकरण संपवशील. करत नाही मी. बुडत नाही शिकरण संपवशील सगळं. साखर कमी आहे म्हणत. आता घाल की तेवढी कशाला ठेवाल्यास? होईल ते नाही होत घाल. लय गोड वाटणार नाही का? आता तेवढीच साखर कशाला ठेवायलाच घाल. प्रमाणातच घालायचं. वहिनी आधीच गोड तुम्ही घातलंय त्यात ठेवायचं काय येतो मग? लय गोड झालं का नाही खाऊ पण काय तसंच ठेवते ते मग साखरच वाटत. पुढच्या उन्हाळ्यापर्यंत ती काय साखर आहे मग आता ती देतील का नाही? बटवास मारा ते काय करणार ते भात तुम्हाला वाटतं सगळ्या मागाच्या व्हिडिओत ते हिनं झालता हो. दादा पेढे घेऊन आला नाही. पेढे घेऊन आला नाही. तनू 5 झाली म्हणून तू पेढे घेऊन आला नाही कांडगावला. आत्ता रुसलोय आम्ही आता रुसलोय आम्ही तुझ्या. हे त्याला शनिवार असेल आवरा वहिनी वाडा. शनिवार
तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो असा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आमरस, चपाती तसेच वांग्याची भाजी आईने केलेली आणि शेवग्या शेंगाची आमटी. आईच्या हातचं आमच्या वांगं खूप छान होतं, त्यामुळे आम्ही इथं आले की तिला वांगं करायला लावतोच. आणि आमरसला तुम्ही बघू शकता थिकनेस किती छान आलेला आहे. एकदम स्मूथ असा आमरस झालेला आहे. मिक्सरला अजिबात फिरवलेलं नाही, नुसता चमच्याने असा ढवळलेला आहे. तरी सुद्धा बघू शकता तुम्ही किती थिकनेस मस्त आहे. अशा पद्धतीने आमरस केलं तर त्याची चव खूप छान लागते. आणि पावसामुळे तर एवढा असा वैताग आलेला आहे. आम्ही तर कागलमधून निघलो त्याही काहीच पाऊस नव्हता. पट्टण कडोलीमध्ये आलो होते, असा पाऊस चालू झाला. थांबलो पण काही उपयोग नाही म्हटलं. एवढी सगळी ताटे ही एकटे खात्या. मैत्रिणींनो माझ्या तब्येतीकडे बघा आणि मग एवढी सगळं ताटं आई खाते मन की आई खाते, कोशिश झालं विचार आता मग. तुम्हाला आमटी मला नको आमटी. वहिनी खाते, तेवढे आमटी वहिनी पिते. बरं झालं. तुला काय इकडे तिनं मला कुठे झाला इकडे घे, इकडे बघ. आमचा कवड आमटी. ते लावून गोष्टी बायको नसते.